आदरणीय दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे एकत्र जमलो. तर लोमेवाडी पंचायत समिती गणाचा सदस्य म्हणून मी लोमेवाडी गणाच्या वतीनं दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि परवाच आमच्या सगळ्या मित्रांनी बोलवून गावाच्या जी काय महत्वाच्या अडचणी सांगितल्या होत्या लगेच गाडीला काटून आणून चालू करून बहिणी मामापाशी रात्री 12 वाजता गेलो. आणि आता मामाने ती भाषणात सगळा उल्लेखच केला. तुम्ही जी मागण्या केल्या ते जवळजवळ मामा बोलले. आणि हमीदुल्ला मला वाटतं डीपीचा उल्लेख तुम्ही केला होता. 62चा डीपी सारखा जळतोय. तर रात्रीचाच मामाने अधिकाऱ्याला फोन करून 2 दिवसात तुमचा डीपी 100चा बसण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर ते मामाला भाषणात सांगताना विसरून गेलं. मामानेच ती मंजूर केलाय आणि उद्या किंवा परवा तो काढून 100चा डीपी तुम्हाला मिळेल.